यंदा बंगालचे वारं फिरणार असं चित्र सध्या दिसून येत आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचे संकेत दिसत आहेत। एक्झिट पोलनं हा दावा केलेला आहे। त्यामुळे यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचे संकेत या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसून येत आहे। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यातील निवडणुकीतील मतदान प्रक्रिया ही पार पडली आहे। तर एक्झिट पोल नेमके काय म्हणतात ते आपण पाहतोय। तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 मतं येऊ शकतात, तर भाजपच्या 146 ते 161 जागा येऊ शकतात। काँग्रेस मात्र शून्यावरच आहे आणि त्याचबरोबर डावेही शून्यावरच असल्याचं पाहायला मिळतंय। तर चाणक्य एक्झिट पोलच्या हे आपण जागा पाहतोय। तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 जागा, भाजपला 150 ते 160, काँग्रेस आणि डावे मात्र शून्यावरच असल्याचं पाहायला मिळतंय। पोल डायरीचा एक्झिट पोल आपण पश्चिम बंगाल मधला पाहतोय। तृणमूल काँग्रेस 99 ते 127 जागा, भाजप 142 ते 171 जागा, काँग्रेस आणि डावे या एक्झिट पोलच्या माध्यमातून शून्यावरच असल्याचं दिसून येत आहे। प्रजा पोलचा एक्झिट पोल आपण पाहतोय। तृणमूल काँग्रेस 85 ते 110, भाजप 178 ते 208, काँग्रेस आणि डावे शून्य। तर तामिळनाडूमध्ये कुठलाही सत्ता बदल होणार नाही, स्टॅलिन सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार, कल चाचण्यांचा हा अंदाज सध्या पाहायला मिळतोय। तर तामिळनाडूमधीलही एक्झिट पोलची आकडेवारी ही समोर आलेली आहे। एक्झिट पोलचे आकडे नेमके काय तेही पाहूयात। चाणक्य एक्झिट पोल आपण पाहतोय। द्रमुक मधला 125 ते 160 जागा, अन्ना द्रुमकला 50 ते 65, टीव्हीके आणि इतर मात्र शून्यावरच। तर पीपल इनसाइडचा एक्झिट पोल तामिळनाडूचा आपण पाहतोय। द्रमुकला 120 ते 140, अन्ना द्रमुकला 60 ते 70, टीव्हीके 30 ते 40 वर जाण्याची शक्यता आहे, तर इतर 4 जागा येण्याची शक्यता आहे। मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आपण पाहतोय। तामिळनाडूतला द्रमुकला 122 ते 125, अन्ना द्रमुकला 87 ते 100, टीव्हीकेला 0, तर इतर 10 ते 18 जागा येण्याची शक्यता आहे।